सुपर संडेमध्ये आहे गुजरात आणि हैदराबाद. दोन्ही टीमा चांगल्या आहे, बट हैदराबादची स्थिती तर कतई गंभीर आहे यार. म्हणजे हैदराबाद लगातार 3 मॅच हारला आहे आणि SRची कंडिशन थोडी बेकारच आहे. आणि गुजरातची म्हणली तर लगातार 2 मॅच जिंकून आली आहे. MI आणि RCBला पटकून आली आहे. तर विषय असा आहे का भाई यार, मॅच कोण जिंकणार? तर सिंपल गोष्ट आहे की यार, पहिले प्रिडिक्शन पाहून प्रिव्ह्यू पाहू, तर प्लेइंग गेम पाहू. तर आपल्याला जास्त व्हिडिओ काही जास्त लांब राहत नाही, ते व्हिडिओ काही पूर्ण बघा. चला तर आपण पहिले प्लेइंग गेम पाहू. तर प्लेइंग गेममध्ये यार फर्स्ट गुजरातचे प्लेइंग गेम पाहू. तर साई आणि आपला शुभमन ओपन करेल. 3 वर बटलर, 4 वर हदरफड, 5 वर शाहरुख खान, 6 वर तेवतिया, 7 वर साई किशोर, 8 वर राशिद खान, 9 वर सिराज, 10 वर ईशान शर्मा, 11 प्रसिद्धी कृष्णा. सुपर लाईनअप आहे आणि हेच RCB खेळते, हेच हैदराबाद पण खेळणार. त्या हैदराबादची प्लेइंगला SRच काही चेंजेस करू शकते, बट मला वाटते की जे प्लेइंग सेम होते तेच राहणार. कारण की अभिषेक शर्मा आणि विजिट ओपन करेन. 3 वर ईशान, 4 वर आपण नितीश कुमार रेड्डी, 5 वर क्लासन, 6 वर अभिनव मोरो, 7 वर पॅट, 8 वर दोन पार भेटन. एक स्पिनर म्हणजे झॅम्पा किंवा आपला जहन अन्सारी आणि त्यानंतर मोहम्मद शमी, सिमरजीत सिंग आणि हर्षल पटेल हे असणार प्लेइंग इलेवन हैदराबादची. तर प्रॉपर बढिया प्लेइंग इलेवन आणि ऑल द बेस्ट की यार हैदराबाद मॅच जिंकेल. कारण की यार एक्साइटेड आहे, कारण की काव्यामरण असणार आतापर्यंत नव्हती यार. त्याच गोष्टी का प्लेइंग जास्त करणार नाही. सिम्पल करून प्रेडिक्शन आणि थोडे हेड टू हेड करा. आणि पिच रिपोर्ट असं म्हणतात की यार जे RI विरुद्ध केले होते तेच पिच रिपोर्ट आहे. आणि पिच रिपोर्टचे काही तेवढं राहत नाही, कारण की यार स्कोअर जेवढा होईल तेवढा म्हणजे 200चा वर जास्त होते. पण हैदराबाद जर चांगली खेळली तर होईल, नाही तर फर्स्ट बॅटिंग आणि सेकंड बॅटिंग काही मॅटर करत नाही तेवढी. बट SRची काय चेजमध्ये काही तेवढा खास खेळत नाही. तर पहिली बॅटिंग केली तर थोडं ॲडव्हान्टेज असेल. तर प्रिडिक्शनची गोष्ट करू तर पहिली प्रिडिक्शन आपली हे आहे की या मॅचमध्ये मला वाटते की अभिषेक शर्मा आणि साई सुदर्शन रन स्कोअर करणार आहे. आणि ट्रेव्हिस आणि बटलर आय होप चालू शकेल. आणि त्यानंतर केलं फ्लॉपमध्ये तर मला पुन्हा वाटते की ईशान किशन आज फ्लॉपचं होणार. आणि त्यानंतर मला वाटते शर्पन हैदराबाद जे स्कोअर होता तो जास्त काही करणार नाही. दुसरी गोष्ट ही आली की यार या मॅचमध्ये आहे ना राहुल तेवतिया किंवा शाहरुख खान बढिया फिनिशिंग देऊ शकते. आणि दुसरीकडे इकडे गेलं तर क्लासन आज बोलणार आहे भाई, क्लासनचं मला वाटत नाही. आणि विकेट टेकर म्हणू शकतं तर यावर आहे ना सिमरजीत किंवा हर्षल पटेल जास्त विकेट 2+ विकेट घेऊ शकते SRकडून. आणि इकडून केलं गुजरातकडून तर ईशान शर्मा किंवा आपला मोहम्मद सिराज जास्त विकेट करू शकते. मॅच कोण जिंकणार तर मॅच यार मला वाटते की GT जिंकू शकते. आय थिंक मला माहीत नाही तेवढं, तर पुढच्या व्हिडिओमध्ये